नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मित्रांनो. तर आता महिलांना व मुलींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील, पात्रता काय आहे, पैसे कधी मिळणार आहेत, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा GRL आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो. आपण पाहू शकता दिनांक 28 जून 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे मित्रांनो. तर आपण सुरुवातीला या GRची प्रस्तावना पाहूया. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये NEMचे प्रमाणे 50पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रम बल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात या योजना राबवण्यात येत आहेत. मित्रांनो, आता शासन निर्णय काय पाहूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहेत पहा. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषणा स्थितीस सुधारणा करण्याबाबतचे हे उद्देश. मित्रांनो, या योजनेचे स्वरूप काय पहा. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असाल तर या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येते. तर मित्रांनो, या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते पहा. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला आहेत. या योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय बघा मित्रांनो. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला. किमान वयाची अट 21 पूर्ण व कमाल वयाची अट 60 पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत पहा. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. मित्रांनो, हा अर्ज आपण ज्या ठिकाणी भरतो म्हणजे CSC सेंटरमध्ये वगैरे त्या ठिकाणी हा अर्ज असतो मित्रांनो. लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो आपलं डोमेसाईल. चौथं कागदपत्र आहे मित्रांनो सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागतो मित्रांनो. त्यानंतर बँक खात्याचा पहिल्या पानाचे झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, राशन कार्ड आणि मित्रांनो सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र असतो मित्रांनो. ते पण आपल्याला फॉर्म भरण्या ज्या ठिकाणी भरतो तिथे असतं मित्रांनो. तर लाभार्थ्याची निवड कशी केली जाते हे पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्याचा अर्ज हा सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू किंवा सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा हे पाहूया. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे. मित्रांनो, पात्र महिलेस या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करायचा नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सुद्धा होऊ शकते मित्रांनो.
तर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये किंवा सेतू केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्टी केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. मित्रांनो, अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यासाठी कोणतीही फीस आकारली जाणार नाही. मित्रांनो, अर्जदार महिलांनी स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, KYC करण्यासाठी ती महिला तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे. मित्रांनो, कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्डसुद्धा लागतो आणि स्वतःचे आधार कार्ड. तर मित्रांनो, लाभाच्या रकमेचे वितरण म्हणजे पैसे कसे पडतात हे पाहूया. मित्रांनो, प्रत्येक पात्र महिलेचा तिच्या स्वतःच्या आधार कार्डला जो लिंक असलेला अकाउंट नंबर असतो मित्रांनो, त्या बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे मार्फत रक्कम जमा केली जाते. मित्रांनो, अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण हा GR सुद्धा डाउनलोड करू शकता. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा GR पाहू शकता. मित्रांनो, तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.